तर मुस्लिम साहेब यांना मी विनंती करतो की साहेब आपल्यास मार्गदर्शन करतील. कोल्हापूर जिल्ह्याचे भावी विधाते महाराष्ट्राचे कर्तव्यदर्शी सन्मानित मुस्लिम साहेब. कागलमध्ये पोस्ट कोविड सेंटरचं उद्घाटन समारंभ, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांनी गेले 8 महिने रात्रंदिवस कोविड झालेल्या पेशंटची सेवा केली आणि हजारो लोकांचे जीव वाचवले, असे थोर डॉक्टर अजय गिनी साहेबांचा हस्ते आपण याचं नुकतंच उद्घाटन केलं आहे. असे प्रमुख पाहुणे आज लाभलेले आहेत. माझ्या भाषणानंतर ज्याला कोरोना रोग झाला होता आणि आता त्यांना ज्या काय त्याचे परिणाम जाणवत आहेत त्यावर उपाय आणि पुढं घ्यायची खबरदारी याबद्दल ते मार्गदर्शन करणार आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या नगरीच्या नगराध्यक्षा माणिकमाळी वैदी, आपल्या विभागाचे प्रांत अधिकारी श्री भोसले, उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, तहसीलदार ठोकळे मॅडम, BDO श्री संसारे, PI श्री नाळे, शिवो श्री पंडित पाटील, जिल्हा मदत बँकेचे संचालक भैयासाहेब माने, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नगरसेवक नगरसेविका, दोन्ही इथं उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पाटील मॅडम, डॉक्टर भोसले, त्यांचे सर्व सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व कोरोनातून मुक्त झालेले पेशंट्स आणि गेले 8 महिने ज्याने अथक परिश्रम घेतले ते सर्व कोरोना योद्धे, पत्रकार बंधू भगिनी आणि मित्रांनो, वास्तविक आपल्याला माहिती आहे मार्च महिन्यापासून जगातील 210 राष्ट्रांमध्ये हा कोरोना नावाच्या विषाणूनं धुमाकूळ घातला आणि हा म्हणता या 7-8 महिन्यामध्ये होत्याचं नव्हतं करून टाकलं. या 8 महिन्यामध्ये काय अवस्था आपली तरी करून टाकली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक कोरोनाग्रस्त झाले, अनेकांचे व्यवसाय बुडाले. 4-5 महिने तर आपण लॉकडाऊन होऊन घरातच बसलो, घरातून बाहेर पडू शकलो नाही. मुलांच्या परीक्षा, मुलांच्या शाळा, एक सर्वांच्या जीवनामध्ये एक प्रश्नचिन्ह करणारा हा एक रोग आपल्या जीवनामध्ये गेले 8 महिने येऊन गेला. बंधू भगिनींनो, ते 2-3 महिने तर असे कसोटीचे होते की साधं बेड कुठल्या हॉस्पिटलमध्ये, सरकारी दवाखान्यामध्ये मिळेनासे झाले. ऑक्सिजनचे बेड मिळत नव्हते, व्हेंटिलेटर मिळत नव्हते, रेमडेसिवीर इंजेक्शन्स आणि तिला लागणारी औषधं. आणि शेवटी तर असं झालं की या जिल्ह्यात निर्माण होणारा सगळा ऑक्सिजनचा पुरवठा या पेशंटला केल्यावर सुद्धा ऑक्सिजन कमी पडायला लागलं, माणसं तडफडायला लागली. आठवला कारण रोज 150 ते 200 फोन मी स्वतःच अटेंड करत होतो. प्रत्येक जण हाक मारायचे की साहेब आम्हाला बेड पाहिजे, मला श्वासोच्छ्वास येता येईना, ऑक्सिजनचा बेड पाहिजे. आणि मग आम्ही सगळ्या खाजगी दवाखान्यामध्ये, सरकारी दवाखान्यामध्ये आणि विशेषतः किनी साहेबांना त्रास द्यायचा. मला वाटतं 1-2 प्रसंग असे आले की माझी आणि किनी साहेबांची मतभेदी होण्याचा प्रसंग आला. ते तर कुठे ठेवणार होते पेशंट. म्हणून अशा एका संकटातून आपण गेलो. एक मर्यादेचा फेरा आल्याप्रमाणे आला. पत्नी मिली तर पतीला त्याच्या अंत्यदर्शनाला जाता येणार, पती मेला तर पत्नीला त्याच्या अंत्यविधीला जाता येत नाही.
मुलगा मेला, वडील मेला, तरी सुद्धा आपण आप्त जमावून बसलो. सर्व नाती आणि वृत्ती आपण विसरून गेलो आणि फार परकेपणाची जाणीव या रोगाच्या निमित्ताने झाली. मी सुद्धा माझ्या सख्या बहिणीच्या नवऱ्याला मी मुकलो, सख्या भाचीच्या नवऱ्याला सुद्धा मुकलो. असे अनेक लोक आहेत की म्हातारी माणसं गेली, जवान सुद्धा माणसं गेली. हा रोग जर लवकर आला तर सोपा, वेळाला आला तर जीव घेणार. अशा प्रकारे घाबरून करोना झाला म्हटलं घाबरून माणसं गेली. मला वाटतंय आता गेले 15 दिवस या सगळ्या सरकारी अधिकारी, डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी यांचा मला वाटतं चेहऱ्यावरचा ताण कमी झालेला आहे. 15 दिवस झाले आता पेशंट कमी आलेले आहे. आणि म्हणून मी पहिल्यांदा जे 7-8 महिने, मग ते डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, वार्डबॉय असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, महसूल खात्याचे अधिकारी असतील, नगरपालिकेचे सफाई कामगार असतील, नगरपालिकेचे कर्मचारी असतील, पोलीस असतील, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर्स, तमाम लोकांना आणि गेली 8 महिने न थांबता न भागता जीवाची बाजी लावून त्यांनी सेवा करण्याचा प्रयत्न केला. आणि या सर्व काळामध्ये अतिशय खंबीरपणानं त्यांनी सर्वांची सेवा केली. त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो. बंधू भगिनींनो, राज्यामध्ये कोल्हापूर जिल्हा हा पहिला जिल्हा आहे की आपण रेमडेसिवीर इंजेक्शन जवळजवळ 25-30 हजार रुपयाचं मोफत देण्याचा निर्णय घेतला. आणि जवळ 16-17 हजार लोकांना स्वतः मी इंजेक्शन देण्यामध्ये माझं सहकार्य लाभलं. ह्याच्यामध्ये गट तट आपण काही बघितलं नाही, ज्याचा उल्लेख प्रकाशराव गाडेकर करत होते. जे भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी होती, चंद्रकांत दादा पाटला सकट यांनी त्या 7-8 महिन्यामध्ये या सर्व कार्यामध्ये लांब राहून काम करण्याचा प्रयत्न केला. सातत्याने सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, सातत्याने टीका करण्याचा प्रयत्न केला. आणि जर मृत्यू कमी झाले तर चाचण्या कमी झाल्या, पेशंट कमी झाले तर चाचण्या कमी करताय, अशी सातत्यानं पत्र करून बंधूंनो सरकारवर बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मला या निमित्ताने या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे मनपूर्वक धन्यवाद द्यायचे आहे की अतिशय संयमानं सगळ्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळी क्षेत्र हळूहळू उघडण्याचा प्रयत्न केला. मंदिरावरून तर त्यांच्यावर इतकी टीका झाली, परंतु ते म्हणायला लागले ठीक आहे मंदिरं उघडू, सगळं उघडू, परंतु माझ्या लोकांचं काय? संक्रमण झाल्यानंतर लोक जे बाधित होतील त्याची जबाबदारी कोणावर? लोक, जनता ही आपली आहे. आणि म्हणून आज या सगळ्या क्षेत्र उघडण्यामध्ये जरी ते यशस्वी झाले असतील तर काही अजून क्षेत्र टप्प्याटप्प्याने उघडणार आहोत. म्हणून आज संख्या कमी झाली म्हणून कोरोना गेला का? कोरोना गेलेला नाही. त्यावर औषध नाही. लस आता जानेवारीला येईल आणि 130 कोटी लोकांपर्यंत ती कधी पोचेल हे आपल्याला सांगता येणार नाही. लस आलेली आहे, परंतु ती आपल्यापर्यंत पोचायला वेळ लागणार आहे. मग आपण खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. ज्याचा उल्लेख व्हायचा माननीय केला की युरोपमध्ये, फ्रान्स, इटली या सगळ्या राष्ट्रामध्ये दुसरी लाट आलेली आहे, तिथं आता लॉकडाऊन झालेला आहे. आपल्या सुद्धा येण्याचा अंदाज तज्ञ सारखं व्यतीत अंदाज करतायत. आपल्याला नवरात्र झालेले आहे, आपण हॉटेल्स उघडलेले आहेत, लोकल्स उघडलेले आहेत, रेल्वे सुरू केलेले आहेत, आता आपण जिम सुरू केलेले आहेत, मॉल सुरू केलेले आहेत आणि मास्क काढून घेणारे 2 पदार्थ सुरू केलेले आहेत. हॉटेल चालू केल्यामुळे मास्क काढल्याशिवाय जेवता येत नाही. परमिट रूम चालू केले, मास्क काढल्याशिवाय पिता येत नाही. आणि त्यामुळं मास्क काढून करणारे आपण सुरू केल्यामुळं आणि संक्रमण या नवरात्र आणि दिवाळीमध्ये वाढणार असल्यामुळं आता ही आपल्याला दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जाते. आपण सर्वांनी शपथ घेऊया. मी मास्क घालणार, मी सातत्यानं सॅनिटायझरनं हात धुणार, साबणानं हात धुणार आणि मी सोशल डिस्टन्स पाळणार. जसं आज तुम्ही लांब लांब बसलाय तसं मी पाळणार, अशी शपथ घेऊया.
आणि येणाऱ्या या दुसऱ्या लाटेला थोपूया एवढीच विनंती मी या निमित्ताने करतो. बाकीचं सगळं केले साहेब बोलणार आहेत. प्रकाशराव गाडेकरांनी ज्या सूचना केल्या, विरोधक काय म्हणताय, काय काय करताय त्याच्याबद्दल प्रकाशराव आपण चिंता करण्याची गरज नाही. जनतेने ही जबाबदारी आपल्यावर सोपवलेली आहे. जनतेचं पांग फेडण्याची जबाबदारी आपली आहे. आणि म्हणून जी जबाबदारी लोकांनी आपल्यावर सोपवलेली आहे त्याचं पांग फेडूनच आपलं जीवन केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या निमित्ताने करतो. जनतेचं उत्तरदायित्व आपल्याकडे आहे. आपण कुठल्याही पद्धतीचं नाटक करायचं नाही. आपल्याला जनतेने जी जबाबदारी सोडली ती प्रामाणिकपणानं पार पाडायची ही शपथ पुन्हा घेऊया. आणि या पुढच्या काळामध्ये दुसरी लाट येऊ नये अशी प्रार्थना करूया. लस यावी अशी प्रार्थना करूया. आलीच तर पुन्हा एकदा खंबीरपणानं तुमच्या सर्वांच्या सेवेला आम्ही सर्वजण सदैव सज्ज राहू असा विश्वास व्यक्त करतो. आणि आज डॉक्टर केने साहेब इथं आले, ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यांना मी मनापासून त्यांनी केलेल्या कामाबद्दल मी धन्यवाद देतो. कारण मी सुद्धा स्वतः पेशंट होतो. 11 दिवस मी आष्टा आधारमध्ये राहिलो. डॉक्टर केने साहेब सकाळी संध्याकाळी 2दा मला तपासायला येत होते. मी मोस्ट ओबिडियंट पेशंट होतो. म्हणजे मी हॉटेलमध्ये जे दिलं तेच खाल्लं. मी हॉस्पिटलमध्ये त्यानंतर मला हात इकडे करा म्हटलं की इथं करायचं. कारण ते रेमडेसिवीर इंजेक्शन 5 म्हणजे एकदा 2 आणि नंतर 4 अशी 6 ती द्यायची सलाईन बंधन. नंतर पातळ रक्त व्हायचे ते इंजेक्शन सलाईन बंधन आणि पातळ रक्त व्हायचे इंजेक्शन पोटात. हे सगळं आता घेतलेलं आहे. आणि ह्या रोगाचं मी भया मानेला म्हटलं की या रोगापेक्षा औषध जाणीव आहे. आणि त्याचे दुष्परिणाम काय परिणाम माणसं म्हणायचे साहेब रेमडेसिवीर कशाला घेतलं, त्याचे लई रिॲक्शन आहे. म्हटलं जान आहे तो जहान आहे. जान आहे तो सगळं आहे ना. त्यामुळं ते घेतलं. आता पुढे कसं होईल ते आपण बघूया. परंतु मला वाटतं केने साहेब याबद्दल मार्गदर्शन करायला आहेत. त्यांच्या तंतोतंत आपण अंमलबजावणी करूया. कारण आपण पेशंट आहोत. तुम्ही बरेचसे सगळे पेशंट आहेत. त्यांनी दिलेल्या सूचनांचा अवलंब करूया. आणि या कोविड नंतर ज्या येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न आपण करूया. एवढीच विनंती आहे मी निमित्ताने करतो. आणि डॉक्टर केने साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करतो. आपले सर्वांची रजा घेतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्माननीय हसन मस्जिद साहेब, ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य, अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं. यानंतर डॉक्टर किनी साहेबांचं मनोगत होईल. त्यानंतर कोविड योद्ध्यांचा सत्कार याच ठिकाणी व्याख्यानानंतर होणार आहे. कोरोना महामारीच्या संसर्गामध्ये अहोरात्र अव्याहत व निस्पृह सेवा करणारे आधार हॉस्पिटल डॉक्टर अजय केनी सरची मी विनंती करतो की आपण मार्गदर्शनास प्रारंभ करायचा आहे. नमस्कार. मी साहेबांसारखा वक्ता नाही आहे. मला ते प्रोटोकॉलचा मगापासून मी विचार करायला कोणाकोणाची नावं लक्षात ठेवायची. सगळ्यांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मुश्रीफ साहेब, कागलच्या नगराध्यक्षा माळी वहिनी, सन्माननीय सदस्य व्यासपीठावरचे, कोणाचं राहिलं नको. मला ना तुमच्या कागलवासियांचा मला हे व्हायला लागलंय, हेवा वाटायला लागला. म्हणजे मला राजकारणाबद्दल काही बोलायचं नाही, पण हे इथं सगळं जे व्हायला लागलंय ना तुमच्या कागलकरांसाठी, ते तिथं कोल्हापुरात झालं असतं तर आम्हाला जास्त आनंद झाला असता. साहेब महाराष्ट्रासाठी करतात, कोल्हापूरसाठी करतात, पण कागलसाठी जरा जास्तच करतात. हे असे तिकडं उभा केले असते तर आमच्यावरचा ताण पण कमी झाला असता. आणि या कोविडच्या पॅन्डेमिकमध्ये साहेबांनी काम केलेलंच आहे, पण मी त्यांना गेले 20-25 वर्ष ओळखतो. आणि त्यांच्यामुळं मुंबईच्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये मोफत ट्रीटमेंट घेतलेले या भागातले बरेच पेशंट आहेत. आणि हे गेले कित्येक वर्ष चालू आहे. कुठलाही पक्ष नाही, कुठलाही गट नाही, काही नाही. जो त्यांच्याकडे अप्रोच होतो त्याला साहेब मदत करतात, हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. तर ह्या अशा कार्यक्रमाला
मला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि तुम्हा सगळ्यांचं सुरुवातीला अभिनंदन करतो की गेले 7-8 महिने ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ज्या आशा वर्कर आहेत, जे ग्रामसेवक आहेत किंवा बाकीचे प्रशासकीय लोक आहेत, या सगळ्यांनी जे एक दिलानं काम केलं त्याच्यामुळे सुद्धा हा जो रेट कमी झालेला आहे त्याला तुम्हीही कारणीभूत आहात. पण आज मला बोलायचं जे आहे ते एवढंच सांगायचं आहे की अजून आपल्यावरचं संकट पूर्णपणे गेलेलं नाही. जे साहेब दुसरी लाट येते म्हणतात, जिथं सुरुवातीला युरोपमध्ये पेशंट खूप आले आणि त्यांची सगळी वैद्यकीय व्यवस्था ढासळून गेली, असे जे युरोपियन कंट्रीमध्ये फ्रान्स, इटली, इंग्लंड इथं पुन्हा दुसरी लाट यायला लागलेली आहे. तिथं पेशंटचा नंबर वाढत चाललेला आहे. आणि आपल्याकडे जर बघायला गेला तर आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटीच्या वर आहे आणि कालपर्यंत किंवा आज सकाळपर्यंत जर तुम्ही आकडा बघितला तर साधारणतः 81-82 लाख लोक पॉझिटिव्ह आले. म्हणजे अजूनही 1% लोक सुद्धा इन्फेक्ट झालेले नाहीत. त्याला वेगळी कारणं आहेत. तुमची यंत्रणा त्याला कारणीभूत पडली, लोक घरात थांबले, काही लोकांची इम्युनिटी चांगली आहे. पण आमच्यासारख्या व्यावसायिकांना अशी भीती वाटते की आता दसरा झाला, दिवाळी येणार, लोक घराबाहेर पडणार आणि ती पडायलाच पाहिजेत. किती दिवस तुम्ही घरी थांबणार आहात? व्यवसाय चालू केले पाहिजेत. आपलं जे अर्थचक्राचा गाडा रुतलेला आहे तो चालू झाला पाहिजे. त्यामुळे लोकांच्या समोर असं द्विधा मनस्थिती निर्माण झालेली आहे की उपासमारी का करोना, इकडं गेलं तर हे, इकडं गेलं तर हे. पण आता गेल्या 8-9 महिन्यात जे आपण शिकलो, ज्या गोष्टी आपण नवीन आपल्याला निदर्शनास आल्या त्या जर पाळल्या तर जरी दुसरी लाट आली तरी ते आपण थोपवू शकू. जरी पेशंट नवीन आले तर त्यांना लवकरात लवकर निदान करून त्यांना लवकरात लवकर बरं करू शकू. कारण असं आहे की जी इंजेक्शन्स आहेत, ऑक्सिजन आहे, रक्त पातळ करायची औषधं आहेत, या औषधानं पेशंट बरे होतात. कुठे गेले ते? त्यांचं निमोनियानं भरलं होतं सगळं, ते वाचतील असं मलाही वाटलं नव्हतं. पण हे आपण करू शकतो. म्हणजे जे पेशंट वाचले ते औषधानं, ऑक्सिजननं ह्यानंच वाचलेले आहेत. आणि माझं म्हणणं एवढंच आहे की हा आजार जवळजवळ सगळ्यांना कळलेला आहे. त्या आजारात काय लक्षणं असतात हेही कळलेलं आहे. हा आजार होऊ नये म्हणून काय प्रिकॉशन घ्यायची हेही कळलेलं आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की माणूस हा असा आहे की आपल्या जुन्या सवयी सोडत नाही. आपल्याला ही जी नवीन सवय लावायची आहे, मास्क घालायचे आहेत, हात धुवायचे आहेत, सोशल डिस्टन्सिंग करायचं आहे, या सवयी मला असं वाटतं आपल्याला कायमच्या लागणार आहे. असं होणार नाही आहे की बाबा अजून एक 6 महिने होतील, दुसरी लाट परत जाईल आणि आपण पहिल्यासारखं परत गर्दीनं वागू लागू. अशी कल्पना जरा करू नका तुम्ही, असं माझं म्हणणं आहे. कारण आज माझे मुंबईतले मित्र सांगतायत की बस स्टॉपवरनं पूर्वी जे गर्दीकडून माणसं चढायची बसमध्ये, आता 2-2, 3-3 किलोमीटर रांगा लावतात आणि शांतपणे बसमध्ये चढतात. आता त्यांच्या लक्षात आलं की असं केलं तरी सुद्धा बस मिळू शकते आणि एखाद्याचा माणसा जर पडून जीव जातो तो जायचं थांबला. असं आपल्याला दिसून आलेलं आहे की मास्क लावल्यामुळं करोनाच काय, टीबीचे पेशंट कमी झालेले या 8 महिन्यामध्ये. आम्हाला आता टीबीचे पेशंट हुडकायला लागतात. या मास्कमुळं जे हवेतनं जाणारे जे जंतू आहेत, इन्फ्लुएन्झा म्हणतो आपण, फ्लू, यासारखे आजार कमी झालेले आहेत. माणसांना हे कळून चुकलेलं आहे की घरी राहूनही सगळं करता येतं, घरी राहून जॉब करता येतो, घरी राहून सिनेमे बघता येतात, घरी राहून शॉपिंग करता येतं. त्यामुळे रस्त्यावरच्या गाड्या कमी झाल्यात, प्रदूषण कमी झालंय, ॲक्सिडेंटमुळे होणारे पेशंट्स कमी झालेले आहेत आणि ह्या चांगल्या गोष्टी आहेत. त्यामुळं ही जी सवय आहे, हात धुणं सवय काय चुकीची नाही आहे. आपण पूर्वीच्या काळामध्ये घरी येताना हात आणि पाय धुवूनच घरी यायचो, ते विसरलं सगळं आपलं.
त्यामुळं कुठल्याही सरफेसला हात लावला की माझ्या हातावर बाबा काहीतरी आलेलं आहे घाण, असं जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपण हात धुणार नाही. त्यामुळं असं वाटायला सुरुवात करा. कुणी सांगायला नको रे बाबा हात धु हात धु. तुम्हाला असं आतनं वाटलं पाहिजे अरे मी तर हात लावलाय, कुणीतरी हात लावला असेल, हा माईक या माईकला कोणीतरी हात लावला असेल, मी हात धुतो. पटकन ते घ्यायचं आणि हात धुवायची सवय करा. कारण आम्ही सुद्धा सुरुवातीला म्हणजे ह्या महामारीच्या आधी सुद्धा तुम्ही बघताय पेशंटला हात लावला की डॉक्टर हात धुतात. कारण आम्हाला त्या पेशंटला हात लावला आम्हाला माहीत असते त्या पेशंटला काहीतरी जंतू आहे त्याच्या शरीरावर, आपल्या हातावर नको हात धुया, किंवा आपल्या हातावर ते दुसऱ्या माणसाला जायला नको. म्हणून ही हात धुवायची सवय चांगली आहे, ती फक्त करोनासाठी ठेवू नका, ती कायमची अंगी बाळगा. मास्क जे मी सांगितलं, मास्क घालण्याचं जे आहे त्याच्यामुळं हवेतनं पसरणारे जे जंतू आहेत त्यात TB आहे. कारण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO यांनी जाहीर केलं की 2035 पर्यंत आपण ह्या जगातनं TB घालवूया. आणि आपल्या भारत सरकारचं आरोग्य खात्यानं सांगितली 2035 लांब आहे, आम्ही 2025 पर्यंतच घालवतो. पण ते कसं घालवणार आम्हाला माहीत नव्हतं. करोना येऊन ते घालवलेलं आहे. म्हणजे करोनामुळं TBचं प्रमाण कमी होईल, अशा प्रकारचे बाकीचे आजारही कमी होतील. त्यामुळे मास्क व्यवस्थित वापरा. तुम्ही जर कापडी मास्क वापरत असाल तर दररोज धुवा, तेच मास्क पुन्हा वापरू नका. N95 हा मास्क हा तुम्ही पेशंटला जर बघायला जाणार असाल तर जरूर वापरा. तो 1 दिवस वापरल्यानंतर जर तो उन्हात ठेवला तर 3-4 दिवसांनी पुन्हा वापरता येतो. त्यामुळं मास्कची कमतरता भासू नये याच्यासाठी अशा प्रकारे आपण करू शकतो. आणि सोशल डिस्टन्सिंग, कारण काय आहे की एखादा जर पेशंट खोकला तर ते जे विषाणू हवेत येतात ते हवेत जास्त तरंगत राहत नाहीत, ते 6 फुटाच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. म्हणजे मला जर करोना असेल तर त्या कोपऱ्यातल्या माणसाला व्हायची शक्यता नाही. त्यामुळं आपण जर 6 फुटाचं डिस्टन्स ठेवून जर राहायला लागलो तर नक्कीच ह्या प्रकारचा हा करोना किंवा समजा भविष्यात आणखीन काय आलं तर अशा प्रकारचे रोग हे आपण टाळू शकतो. विशेषतः अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स किंवा ग्रामसेवक यांना माझी अशी विनंती आहे की ते जेव्हा सगळं दिवसाचं काम करून घरी जातात तेव्हा घरी गेल्यानंतर जे कपडे असतात ते कपडे ताबडतोब धुवायला टाका. आणि त्याचबरोबर आंघोळ केली तरी जास्त चांगलं, कारण आपल्या अंगावर जे आलेले असतात तेही जातील. इथं हात लावलेले न धुतलेले हात हे कधीही डोळ्याला, नाकाला, तोंडाला लावू नका. ते लावताना आपल्याला एक फार वाईट सवय असते, सारखं नाकाला काहीतरी करत असतात लोक, तर ते जरा कमी करायचं. मास्क असल्यामुळे नाही करता येत ते. आणि हात धुतल्याशिवाय तोंडाला, नाकाला, डोळ्याला हात लावू नका. ही जर त्रिसूत्री आपण पाळली तर येणारी दुसरी लाट नक्कीच आपण थोपवू शकू. त्यातल्या त्यात ज्या व्यक्तींना कोमॉर्बिड कंडिशन म्हणतो आम्ही, म्हणजे जे वयोवृद्ध आहेत 50-60च्या वरचे, ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना ब्लड प्रेशर आहे, जे स्थूल आहेत, ज्यांना किडनीचा विकार आहे, ज्यांना कॅन्सरसारख्या आजार असून त्यांना ट्रीटमेंट चालू आहे, किंवा संधिवात आहेत आणि त्यांना स्टिरॉइडसारखी औषधं चालू आहेत, लहान मुलं, गरोदर स्त्रिया, हे जे आहेत या लोकांना हा आजार जास्त प्रमाणात होतो किंवा त्यांची कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता असते. तरुण माणसांना पण होतो, ज्यांची इम्युनिटी कमी आहे त्यांना होतो. पण तरुण माणसं यातनं बाहेर पडायला लवकर दिसतात, ते लवकर बाहेर पडतात, कारण त्यांची इम्युनिटी तयार होते आणि याच्यावर मात करू शकते. पण ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना ब्लड प्रेशर आहे, ज्यांचं वय जास्त आहे, यांना हा निमोनिया जास्त प्रमाणात होतो आणि मग या लोकांना व्हेंटिलेटर लागू शकतो. माझं असं म्हणणं आहे की जे मध्ये व्हेंटिलेटरसाठी जे काय वृत्तपत्रामध्ये दंगा झाला त्याच्यापेक्षा हा आजार कमी प्रमाणातच डिटेक्ट करणं आणि तो लवकर बरा करणं, की जेणेकरून व्हेंटिलेटरची गरजच लागू नये किंवा ऑक्सिजनची सुद्धा गरज लागू नये. कारण आम्ही 50% पेशंट आमच्या हॉस्पिटलमध्ये होते आणि 50% पेशंट आम्ही हॉटेलमध्ये मॅनेज केलेलं, की ज्यांना फार थोडी औषधं लागली आणि ऑक्सिजन नाही लागला. म्हणजे असं होऊ शकते. ही चांगली गोष्ट आहे या आजारामध्ये की काही लोकांना ॲडमिट करायला पण लागत नाही. पण त्यात वाईट गोष्ट अशी आहे की काही लोकांना वाटते मग त्यात काय आहे, आपण घरी राहून सुद्धा बरं होऊ शकतो की उगाच ते डॉक्टर लोक पैसे वगैरे काढतात. तसं नाही आहे.
हा जो ग्रुप मी सांगितला की जे वयस्कर माणसं आहेत, डायबिटीस आहे, मी पुन्हा पुन्हा का सांगतो, कारण हे तुमच्या डोक्यात गेलंच पाहिजे. या लोकांची जास्त काळजी घेतली पाहिजे. इथनं पुढचं वर्षभर तरी कमीत कमी किंवा जन्मभर. कसं आहे, माझ्याकडे जो पहिला पेशंट आला होता, सोलापूरहून आला होता पेशंट. सोलापूरमध्ये कोण बघेना झाले. आई, वडील, मुलगा आणि सून 4 जण आले. त्यांचं म्हणणं असं होतं की माझे आई वडील गेले 3 महिने मे महिन्यात आले होते, ते घराबाहेर पडलेले नाहीत. मग त्यांना झाला कसं? त्यांना कोणी भेटायला आलेलं नाही, त्यांनी बाहेरचं कशालाही हात लावलेला नाही. मग झालं कसं? मग त्या मुलाला प्रश्न विचारला मी, तू गेला होतास का बाहेर? हा, आम्ही औषध आणायला केमिस्ट शॉपमध्ये गेलो होतो. झालं ना, त्यानंच आणलं घरात. आणि हे वयस्कर असल्यामुळं, यांना ब्लड प्रेशर असल्यामुळं त्यांना आधी झाला आणि त्या मुलाला नंतर झाला. म्हणजे 4 जणांना झाला. हे सांगायचा उद्देश माझा असा आहे की इथनं पुढं आपल्याला ह्या लोकांना, वयस्कर लोकांना, की ज्यांना ह्याचं जास्त कॉम्प्लिकेशन होतं, त्यांना जपायलाच पाहिजे. याला आम्ही रिव्हर्स क्वारंटाईन म्हणतो. म्हणजे आता कसं सस्पेक्टेड आहे किंवा पॉझिटिव्ह आहे, सिम्पटम नाही, त्यांना क्वारंटाईन करतो आपण. पण रिव्हर्स क्वारंटाईन म्हणजे ह्या लोकांना होऊ नये म्हणून क्वारंटाईन केलं पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे, त्यांना घरीच ठेवायचं आणि त्यांच्याशी कमीत कमी संपर्क ठेवायचा. होतंय कसं, मी बाहेर फिरून येतो आणि आई वडिलांच्यावर घरी जेवायला बसतो, मास्क काढतो जेवताना, त्यावेळी बोलणं होतं, हा असा प्रसार होतो. त्यामुळे ज्यांना डायबिटीस, ब्लड प्रेशर, किडनी हे जे आहेत, या लोकांची ही अशी काळजी आपल्याला घ्यायलाच पाहिजे. कितीही वाईट वाटलं तरी त्यांच्याशी संपर्क टाळले पाहिजे, टच करणं टाळलं पाहिजे, त्यांच्या जवळ जाणं टाळलं पाहिजे. वाईट वाटेल आपल्याला, पण त्यांना होऊ नये या भावनेने जर आपण हे केलं तर नक्कीच आपण बरेच प्रमाणात रुग्णांची संख्या कमी ठेवू शकतो. तुम्हाला लक्षणं माहितीच आहेत. ताप येतो, खोकला येतो, घशात दुखतं, अंग दुखतं, विकनेस येतो. पण याचबरोबर आणखीन काही लक्षणंही तुमच्या लक्षात आली पाहिजेत. कारण हा आजार फक्त फुफ्फुसाच्या पेशीवरच अटॅक करतो असं नाही. हा आजार शरीरातल्या सगळ्या अवयवांना बाधित करू शकतो, जास्त प्रमाणात फुफ्फुसात, म्हणून ते फुफ्फुसा आणि व्हेंटिलेटर वगैरे येतो. पण हा आजार हृदयाच्या रक्तवाहिनीत सुद्धा जाऊ शकतो, तिथं गुठळ्या निर्माण करू शकतो आणि हृदयविकारचा अटॅकनं पेशंट येऊ शकतो. आमच्याकडे पेशंट आलेले आहेत. म्हणजे आता आम्ही जास्त संशयी झालेलो आहे की आलेला पेशंट काहीतरी वेगळं वाटलं तर त्याची टेस्ट करा, ती टेस्ट पॉझिटिव्ह यायची. म्हणजे अटॅकसाठी पेशंट आलाय, टेस्ट करा, पॉझिटिव्ह आहे. लूज मोशन्स, हागवण लागणे आणि ताप हेही या आजारामध्ये होऊ शकतो. मेंदूचा पक्षाघात, पॅरालिसिस, स्ट्रोक हे मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये गुठळ्या निर्माण झाल्यामुळे होऊ शकतो. त्यामुळे पेशंट पॅरालिसिससाठी आलाय, त्याला कसं असेल, त्याला खोकला नाही, ताप नाही, काही नाही, असू शकतं. कारण आम्ही टेस्ट केलं, पॉझिटिव्ह आलेलं आहे. ॲक्सिडेंटचे पेशंट आलेले आहेत, त्यांची टेस्ट केली, पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांना जरी निमोनिया नसला तरी त्यांना झालेले आहेत. गरोदर स्त्रिया डिलिव्हरीसाठी येतात, टेस्ट केली, पॉझिटिव्ह आहे. त्यांना निमोनिया नाही होत, पण त्यांना वेगळी काळजी घ्यावीच लागते. त्यातल्या त्यात बरं काय आहे, लहान मुलांना जरी झालं तर लहान मुलं लवकर बाहेर पडतात. आपल्याकडे लहान मुलांचा करोना फारसा दिसलेला नाही आहे, ही चांगली गोष्ट आहे, पण त्यांनाही जपायला पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारचे वेगवेगळे जर लक्षणं दिसली तर हा कोविड नसेल असं म्हणू नका. तो कोविड आहे का बघायलाच पाहिजे. प्रॉब्लेम कसा आलाय की टेस्ट करायची म्हटलं की प्रॉब्लेम येतो. आता 2 टेस्ट उपलब्ध आहेत, एक RT-PCR आणि एक रॅपिड अँटीजन टेस्ट. RT-PCRचा प्रॉब्लेम असा आहे की त्याला एक वेगळी लॅबोरेटरी लागते, वेगळं त्याचा खोली लागते, सगळं वेगळं लागतं. ते सगळ्या ठिकाणी होऊ शकत नाही. कारण तुम्हाला जर शुगर तपासायला सांगितलं तर गल्लीच्या कोपऱ्यावर लॅबोरेटरी असते, तिथं जाऊन करू शकता आणि तुम्हाला क्वारंटाईन व्हायला लागत नाही. RT-PCR करायची म्हटलं तर गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीमध्ये जायला लागतं, तिथं रांगेत उभं राहायला लागतं. आणि पूर्वी त्या टेस्ट कमी होत होत्या, त्यामुळं रिझल्ट यायला 3 ते 4 दिवस लागायचे. आणि त्या 3 ते 4 दिवसामध्ये सरकारनं असं सांगितलं होतं की यांना बाहेर सोडायचं नाही जोपर्यंत त्यांचा रिपोर्ट येत नाही, कारण ते जर पॉझिटिव्ह असतील तर ते आणखीन लोकांना स्प्रेड करतील आणि ह्या लोकांना क्वारंटाईन. त्यामुळे लोक गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात जायला घाबरायचे, क्वारंटाईन व्हायला घाबरायचे, तिथली ती परिस्थिती बघून घाबरायचे. दुसरी गोष्ट या RT-PCRची अशी आहे
की याची सेन्सिटिव्हिटी म्हणतो आम्ही. म्हणजे कसं आहे की 100 लोकांची जर टेस्ट केली तर फक्त 70% लोकांच्या मध्येच पॉझिटिव्ह येते. याचा अर्थ असा आहे की जरी कोरोना असला तरी 30% लोकांच्या मध्ये ही टेस्ट निगेटिव्ह येते. मग इथं परत लोक असं म्हणतात माझी टेस्ट निगेटिव्ह आहे म्हणजे मला कोरोना नाही आहे, मी निघालो बाहेर. नाही, हा कोरोना असू शकतो. तो दुसऱ्या पद्धतीनं आम्ही निदान करायचा प्रयत्न करतो. त्यांचे CT स्कॅन बघतो, त्यांचं लक्षणं बघतो, त्यांच्या रक्ताच्या तपासण्या करतो आणि अशा लोकांना जर गरज असेल तर ॲडमिट करून हीच औषधं देऊन त्यांना बरं करावं लागतं. त्यामुळं ह्या लिमिटेशन्स जाणून घ्या. पेशंट निगेटिव्ह आहे म्हणजे त्याला सोडायचं नाही. त्याला जोपर्यंत डॉक्टर सांगत नाहीत की बाबा हे काहीतरी दुसरं आहे तोपर्यंत सगळ्या तपासण्या केल्या पाहिजेत, HRCT केलं पाहिजे. काही वेळा 3-4 दिवसांनी हीच टेस्ट पुन्हा केली तर ती 80-85% वेळा पॉझिटिव्ह येते. दुसरी टेस्ट आहे रॅपिड अँटीजन टेस्ट. ही लवकर होते, यासाठी गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीमध्ये जायला लागत नाही आणि ही तुमच्या गावापर्यंत सुद्धा येऊन पोहोचेल, लगेच मिळते, तासाभरात त्याचा रिपोर्ट येतो. फक्त प्रॉब्लेम याचा असा आहे की याची सेन्सिटिव्हिटी 50% आहे. याचा अर्थ कोरोना असून सुद्धा 50% लोकांच्या मध्ये ही टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते. पुन्हा तेच माझं सांगणं आहे की जर टेस्ट निगेटिव्ह आली आणि त्याला जर त्रास असेल तर मोकळं सोडायचं नाही. त्याला RT-PCR करून घ्या, CT स्कॅन करून घ्या, ॲडमिट करा. कारण सरकारने ह्यांना वेगळं नाव दिलेलं आहे. त्याला म्हणतात SARI, SARI, सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी इलनेस, किंवा ILI, इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस. या लोकांना सुद्धा ॲडमिट करून किंवा त्यांच्या तपासण्या करून त्यांना कोरोना नक्की नाही ना हे बघावं लागतं. कारण टेस्ट निगेटिव्ह आले की माणसं सुटतात. मनुष्य स्वभाव आहे, काय चूक आहे त्यांचं. पण ह्या लोकांना पकडून ठेवून पुढचा प्रसार आपल्याला थांबवला पाहिजे. आता सगळी औषधं उपलब्ध झालेली आहेत. पूर्वीच्या 1-5-6 महिन्यापूर्वी रेमडेसिवीर एक मिळवताना आम्हाला नाकी दंग यायची. ऑक्सिजन उपलब्ध झालेलं आहे आणि तसं बघायला गेलं तर रेमडेसिवीर सोडलं तर बाकीची औषध उपाययोजना फार महाग नाही आहे. काही रक्त पातळ व्हायची इंजेक्शन्स आणि गोळ्या दिल्या तरी याच्यामध्ये जे गुठळ्या होण्याचं प्रमाण असतं ते कमी राहतं. यामध्ये एक सायटोकाईन स्टॉर्म नावाचा एक प्रकार असतो की ज्याच्यामुळे पेशंट पुढे बिघडतो. तो कमी करण्यासाठी स्टिरॉइडसारखी औषधं दिली जातात. हे सगळं दिल्यानंतर पेशंट बरा होऊ शकतो. फक्त कसं आहे की तो पहिल्या स्टेजमध्येच निदान झालं पाहिजे. यासाठी मी आमच्या हॉस्पिटलचं उदाहरण देतो. आमच्या हॉस्पिटलमध्ये 800 कर्मचारी आहेत. त्यातले जवळजवळ 110 कर्मचारी पॉझिटिव्ह आले. पण या 110 कर्मचाऱ्यांपैकी 2 किंवा 3 लोकांनाच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागलं. बाकी सगळ्यांना आम्ही हॉटेलमध्ये ठेवून ट्रीटमेंट दिली आणि सगळे बरे झाले. कोणालाही व्हेंटिलेटर लागला नाही. का असं झालं? कारण ह्यांना आम्ही प्रशिक्षण दिलं होतं की ताप आला की लगेच ताबडतोब या आणि सांगा आम्हाला. ताप आला की दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी त्यांची टेस्ट केली जायची. टेस्ट पॉझिटिव्ह आलं की त्यांना आयसोलेट केलं जायचं, त्यांना ट्रीटमेंट देऊन घरी पाठवून त्यांना बरं केलं जायचं. म्हणजे असं होऊ शकतं. होतंय कसं आपल्याकडं 4-5 दिवस साधी ट्रीटमेंट घेतली जाते. पेशंट ऐकायला तयार नव्हतो. टेस्ट करा म्हटलं तर लोक टेस्ट करायला जात नाहीत. साधी औषधं घेऊन बघतात. त्यातले काही लोक बरे होतात. जे बरे होत नाहीत आणि ते ज्यावेळी आमच्याकडे येतात त्यावेळी निमोनियानं भरलेलं असतं. मग काय वेळा तर 10-12 दिवसांनी आले तर आम्ही त्यांना वाचवू शकत नाही. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की प्रत्येक तापाच्या पेशंटला तुम्ही संशय व्यक्तच केला पाहिजे की हे आहे का. आणि सरकार आपल्या बाजूनं उभं आहे टेस्ट करण्यासाठी. रॅपिड अँटीजन टेस्ट आलं का इकडं? रॅपिड अँटीजन टेस्टचा वापर करा. तुम्हाला शंका वाटली रॅपिड अँटीजन टेस्ट निगेटिव्ह असली तर RT-PCR करा. पण या पेशंटना सोडता कामा नये. कारण एक पेशंट सुटला की तो आणखीन 10 पेशंट निर्माण करतो आणि आपलंच काम वाढवतो. त्यामुळे मी हे जे व्याख्यान देताना हेही सांगतो की मला आता पेशंट नको आहे. मला व्यवसाय करायचा नाही, मला हॉस्पिटल चालवायचं नाही, चालवायचं आहे पण असे नको आहेत मला पेशंट की रात्री 10 वाजता 10:30 वाजता दारात ॲम्ब्युलन्स येते आणि सांगितलं जातं की इथं आत पेशंट आहे, त्याचं सॅच्युरेशन 40% आणि 30% आहे आणि आम्ही म्हणतो जागा नाही. असं नको आहे मला. येऊ देत पेशंट, आपण त्यांना अर्ली स्टेजमध्ये ट्रीटमेंट देऊ आणि त्यांना बरं करू. त्यामुळं तुम्हाला मी सांगण्यासाठी एवढ्यासाठीच आलेलो आहे की हा मेसेज लोकांच्यापर्यंत पोचवा.
सरकारी यंत्रणा तर पोचवतेच, पण लोक आता अमिताभ बच्चनचं ते ऐकून ऐकून कंटाळाला, ऐकत नाही होतं. तो काय चांगलंच सांगतोय तो, पण आता आपण ऐकत नाही, त्याच्या पुढचं ऐकायचं असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आज आपलं पोस्ट कोविड सेंटर इनॉग्रेशन झालेलं आहे ते असं लोकांना वाटतं की संपलं आता, आपण कोरोना पॉझिटिव्ह झालो, कोविड पॉझिटिव्ह झालो, ट्रीटमेंट घेतली, बरं झालो, घरी आलो, छान, संपलं आता, मी नॉर्मल झालो. नाहीये तसं. बरेच लोक पुढचे 2-2, 3-3 महिने कुठल्या ना कुठल्या कारणासाठी आजारी असतात. त्यांची इम्युनिटी कमी झालेली असते. हा व्हायरस आपल्या प्रतिकारशक्ती, इम्युनिटीवर हल्ला करतो, म्हणून त्यांना पुन्हा पुन्हा इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. हे पेशंट पुन्हा तापाने येऊ शकतात. हेच इन्फेक्शन पुन्हा होऊ शकतं. त्याला सेकंड इन्फेक्शन म्हणतो आम्ही, रिइन्फेक्शन म्हणतो. हे इन्फेक्शन झाल्यानंतर अँटीबॉडीज तयार होतात, पण ह्या अँटीबॉडीज पेशंटला फक्त 3 ते 4 महिनेच प्रोटेक्ट करतात, असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. म्हणजे 3-4 महिन्यानंतर तुम्ही जर हे पथ्य पाळली नाही तर आणि तुम्ही पेशंटला एक्सपोज झाला तर पुन्हा आजार होऊ शकतो. आणि अशी उदाहरणं आहेत, कमी आहेत पण आहेत. इम्युनिटीवर हल्ला केल्यामुळं चिकनगुनिया, डेंग्यू अशा प्रकारचे इन्फेक्शन घेऊन पेशंट परत येत आहेत. काही लोकांना निमोनिया होतो दुसऱ्या जंतूंच्यामुळं. काही लोकांना फंगल इन्फेक्शन म्हणजे बुरशीचे आजार व्हायला लागलेले आहेत. त्यामुळं पुढच्या 2-3 महिन्यात जर काळजी नाही घेतली तर अशा प्रकारचे इन्फेक्शन्स पुन्हा होण्याची शक्यता असते. काही लोकांना क्रॉनिक फटिक सिंड्रोम म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे त्यांना विकनेसच वाटतो. हात पण हलवायला नको, पाय पण हलवायला नको, चालतात फिरतात आप नाही, पण त्यांना प्रचंड विकनेस आलेला. पण ह्या आजारामध्ये साखर येते त्यांना, कारण हा पिंडावर हल्ला करतो. त्यामुळं डायबिटीस नसलेल्या लोकांना डायबिटीस झालेलं आहे. त्यामुळं साखर मेंटेन करणं, साखर कंट्रोल करणं हे फार महत्त्वाचं आहे. ज्या लोकांना बाकीचे आजार आहेत, साखरेचे किंवा किडनीचे, हे पळावू शकतात, त्याच्यावर कंट्रोल करावं लागतं. रक्ताच्या गुठळ्यांचे आजार जे मी सांगितले ते ह्या 2-3 महिन्यामध्ये लोक येऊ शकतात. पॅरालिसिसमुळे येऊ शकतात, हार्ट अटॅकमुळे येऊ शकतात. त्यामुळं कुठलंही दुखणं झालं तर ते त्याच्यामुळं आहे का बघायला लागतं. पायातल्या रक्तवाहिनीमध्ये गुठळ्या झाल्यानंतर पाय सुजून लोक येतात, त्याला आम्ही डीप व्हेनस थ्रॉम्बोसिस म्हणतो. आणि हे होऊ नये म्हणून पुढचे 1 ते 1.5 महिना आम्ही रक्त पातळवायच्या गोळ्या चालू ठेवतो. तर त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं चालू ठेवल्या पाहिजेत. काही लोकांना मानसिक आजार होतात. आता बहुतेक सगळ्यांना भीती असते, काही लोकांना नैराश्य, काही लोक साध्या गोष्टी विसरायला लागतात, विस्मरण. आणि जगाच्या लिटरेचरमध्ये असंही दिसलेलं आहे की काही लोकांना कंपवात, पार्किन्सोनिझम सारखे आजार याच्यात होत आहेत. काही लोकांना अल्झायमर्स म्हणजे अगदी म्हातारी माणसं सगळं विसरतात, घरी यायचा रस्ता सापडत नाही, अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. काही लोकांना जे आपण ते कोडं सोडवत असतो त्याला आपल्याला वेगळी बुद्धी लागते, ते कोडं सोडवता येत नाही. म्हणजे मेंदूच्या ज्या अतिमहत्वाच्या ज्या फंक्शन्स असतात, स्मरण ठेवणे किंवा काही लॉजिक वापरणे, या गोष्टींच्यावर सुद्धा व्हायरस हल्ला करू शकतो. त्यामुळं कुठलंही इन्फेक्शन नंतर होऊ शकतं. तुम्हाला रक्ताच्या गुठळ्यांच्यामुळे त्रास होऊ शकतो, मानसिक आजार होऊ शकतो. या सगळ्या गोष्टींचा डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याचं व्यवस्थित निराकरण करता आलं पाहिजे. आणि हे होऊ नये म्हणून काही गोष्टी अंगीकरणं गरजेचं आहे. आपली इम्युनिटी वाढवायला पाहिजे. पोस्ट कोविडच्या काळामध्ये इम्युनिटी, प्रतिकारशक्ती जर वाढवायची असेल तर तुम्हाला वेळच्या वेळी जेवलं पाहिजे, चौरस आहार घेतला पाहिजे. ज्या गोष्टीमुळं इम्युनिटी वाढती त्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. उदाहरणार्थ तुम्ही फळं खावा, भरपूर पाणी प्या, च्यवनप्राश सारख्या गोष्टी खाल्ल्या तरी चालतात, किंवा ते आर्सेनिक अल्बम जे आहे ते खाल्लं तर चालतं. या सगळ्या गोष्टी तुमची इम्युनिटी वाढू शकते. भरपूर झोप घ्या.
व्यवस्थित झोपणं ह्याच्यामुळं सुद्धा आपली प्रकृती चांगली राहू शकते. कारण काही गोष्टी जे रिपेअर वर्क असतात शरीराचं ते झोपेत चाललेलं असतं. मेंदूला विश्रांती पाहिजे असते, त्यासाठी झोप पाहिजे असते. तुम्ही 24 तास काम करून सुद्धा कधी कामं संपत नाही. झोप व्यवस्थित घ्या, पाणी भरपूर प्या, जावा, ड्रायफ्रुट्स खावा, व्यायाम करा. पायाचे व्यायाम केले पाहिजेत, चालण्याचे व्यायाम केले पाहिजेत, योगासनं करा. तुम्हाला कुठलाही व्यायाम आवडत असेल तर तो नियमित सुरू करा. एकदम 100% व्यायाम सुरू करू नका. सुरुवातीला 25% करा, हळूहळू तो वाढवत न्या. प्राणायाम करणे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. ज्यांना फुफ्फुसाचा आजार कोरोनामुळे झालेला असेल त्यांनी प्राणायाम करणं मस्ट करायलाच पाहिजे. अनुलोम विलोम म्हणा, कपालभाती म्हणा, याच्यामुळं आपल्या फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढते. कारण काही लोकांना या पोस्ट कोविड काळामध्ये धाप चालू असते. काही लोकांना फुफ्फुस जे असतं ते फायब्रोसिसमध्ये जातं, घट्ट होतं असं, लवचिकपणा जातो त्याचा. या लोकांना काही वेळा ऑक्सिजन पण घरी आम्ही लावतो. माझा पहिला पेशंट अजून 4 महिने झाले ऑक्सिजन घेतो, बरा आहे खरं, त्याचं फायब्रोसिस कमी झालेलं आहे. तर फुफ्फुसाचे व्यायाम, योगासनं, विश्रांती आणि मुख्य म्हणजे स्ट्रेस, जो मानसिक ताण आहे तो कमी ठेवायचा प्रयत्न करा. आपण नुसतं धावतोय, पैशाच्या मागं धावतोय, नावाच्या मागं धावतोय, कॉम्पिटिशनच्या मागं धावतोय. हे करोनाने ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्यातली एक गोष्ट आहे की शांत राहा, फॅमिली बरोबर राहा, पुरुषांनी स्वयंपाक करायला शिका, मुलांच्यावर वेळ घालवा. या सगळ्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. ह्या चांगल्या गोष्टी आहेत. त्यामुळं पोस्ट कोविड जे आहे ते 3 महिने किती महिने चालणार आहे माहीत नाही. कारण हा आजार अजून वर्षाचा झालेला नाही. पहिली केस डिसेंबर 19 मध्ये आली होती. त्यामुळं अजून 11 महिन्याचं झालं आहे बाळ. त्यानं एवढा त्रास दिला आपल्याला. आमच्या वैद्यकीय जगताला या आजाराची संपूर्ण कल्पना अजून नाही. व्हॅक्सिन येणार आहे, पण ते व्हॅक्सिन 100% सगळ्यांना प्रोटेक्ट करेलच असं अजून कोणी ग्वाही देत नाही. करेल ते 60-70% करेल. व्हॅक्सिन घ्यायचंच, त्यात काही प्रश्नच नाही. पण व्हॅक्सिन आलं की संपलं, आता आपण यातनं मुक्त होणार नाही. रेमडेसिवीर खूप चांगला आहे, पण ते जर आधीच दिलं तरच उपयोग त्याचा. एकदा ॲडव्हान्स स्टेजला गेलं, पेशंट व्हेंटिलेटर गेलं, मग काहीच लागू पडत नाही. त्यामुळे आणखीन औषधं यायला पाहिजे. हा आजार आणखीन किती दिवस राहणार, कुठल्या कुठल्या अवयवांना त्रास देणार, हे आता पुढच्या वर्षभरात कळेल आपल्याला. पण ह्यात एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की आपली इम्युनिटी, आपली प्रतिकारशक्ती जर चांगली असेल आणि आपण ह्या ज्या त्रिसूत्री आहे, मास्क, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग, हे जर पाळत आलो तर जरी हा कोरोना झाला तरी आपण त्याला व्यवस्थित तोंड देऊ शकू. रुग्णांची संख्या कमी राहील, कॉम्प्लिकेशन्स कमी राहतील, व्हेंटिलेटर लागूच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. मग हा आजार आला तरी चालेल. एक 4-5 रूम्स आम्ही त्याच्यासाठी ठेवू, तिथं पेशंट येतील, ट्रीटमेंट घेतील, जातील, इथपर्यंत त्याचं राहू शकतं. म्हणून माझी सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की मुख्य म्हणजे भिवू नका. या आजाराला एक ग्रुप असा आहे की जे भितात, एक ग्रुप असा आहे की जे बेफिकीर आहे. त्यामुळे ह्या आजाराला भिवू नका, पण निष्काळजी राहू नका, बेफिकीर राहू नका. सतत ज्या लोकांना हे माहिती आहे, डॉक्टर्स, वैद्यकीय शास्त्र किंवा प्रशासन, सरकार, यांच्याशी संपर्कात राहा. आणि जर आलीच दुसरी लाट तर त्याला समर्थपणे तोंड देऊया. आणि जरी पेशंट आले तर त्याला लवकरात लवकर बरं करूया. आणि यासाठी साहेबांचं सहकार्य तर नेहमीच असतं, तसंच राहो. आणि सगळ्यांना तुम्हाला उदंड आयुष्य मिळो, सगळ्यांची इम्युनिटी चांगली हो, अशी प्रार्थना करून मी माझं छोटंसं भाषण सांगतो. धन्यवाद.